नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी असा मक्याचा उपमा केला आहे का? एकदा हा मक्याचा उपमा नक्की करून पहा. आता बऱ्याच जणांना उपमा करताना चिकट होतो किंवा पातळ होतो. तर आता उपमा चिकट होऊ नये त्यासाठी काय करायचं, पुन्हा पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी कढईत आधी आपल्याला 1 छोटा चमचा तेल टाकायचं आहे. आता तेल थोडं गरम झालं की लगेचच यामध्ये रवा टाकायचा आहे. तर इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. आता रवा मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा आहे. तर जास्त रवा भाजायचा नाही, हलकासा रवा भाजून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने असा मोकळा होईल इतपत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. आता हा रवा भाजलेला आहे. आता एका ताटात काढून घ्यायचा. तर आता रवा काढून घेतला आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. आणि आता तेल गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडली त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे हलके परतून घ्यायचे. आता शेंगदाणे परतले की लगेचच यात 1 मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे. सोबतच बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता आणि अर्धी वाटी मक्याचे दाणे. आता हे सर्व आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण परतते तोपर्यंत एकीकडे पाणी उकळायला ठेवायचं आहे. आता ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने इथे रव्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. तर मी इथे 2 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 4 वाटी पाणी घेतलं आहे. आणि आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची. आता हे मिश्रण मध्यम आचेवर 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण 5 मिनटं झालेले आहे परतून. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाव चमचा हळद आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर हे मीठ आणि हळद यात मिक्स करून झाले की या भाजलेला रवा टाकायचा आहे. आता रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर 2 ते 3 मिनटं आपला रवा छान असा मिक्स करून झालेला आहे. पहा मस्त असा रंगही आलेला आहे. आता इकडे पाण्याला उकळी आली आहे. गॅस बंद करायचा आणि आता हे उकळलेलं पाणी यामध्ये टाकायचं आहे. तर पाणी यात टाकायच्या आधी गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि नंतर सगळं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि लगेचच आता उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने रवा केला की यामध्ये गुठल्या होत नाहीत. पाण्याचं प्रमाणही एकदम व्यवस्थित आहे. आपण रवा छान व्यवस्थित भाजल्यामुळे उपमा चिकटही होत नाही आणि जास्त मोकळासुद्धा होत नाही. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यातलं पाणी पूर्णपणे शोषल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आता इथले पाणी आटलेलं आहे. अशा पद्धतीने हे आटलं की लगेचच आपल्याला यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता कोथिंबीर टाकून हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पहा मस्त असं मऊ आणि मोकळं उपीट तयार झाले. आता 1 मिनिटभरच परतायचं आणि गॅस बंद करायचा. आता हे उपीट एखाद्या प्लेटमध्ये मस्त असं सर्व करायला घ्या. तर मी ते खोलगट एका डिशमध्ये हे उपीट भरलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ठेवली आणि आता थोडीशी आलू भुजिया किंवा दुसरी बारीक शेव यावर टाकून हे उपीट खायला घ्या. चवीला खूपच छान लागतं. तर मैत्रिणी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.